ओम गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, तुमच्या घरात या गोष्टी घडत असतील तर समजा दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर आहे. मित्रांनो, आपण काल या सिरीजचा पार्ट 1 पाहिला होता. त्यामध्ये आपण 4 गोष्टी पाहिल्या होत्या. पण मित्रांनो, आता आपण इथून पुढच्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चौथी गोष्ट म्हणजे घरातील एखाद्याला अचानक मंदिरात जाण्याची इच्छा होणे. मित्रांनो, कधी अचानक मनात विचार येतो की आज दत्त मंदिरात जावंसं वाटतंय. कुठलाही विशेष कार्यक्रम नसतो तरीही मन मंदिराकडे वळतं. शक्य असेल तर जा, दर्शन घ्या, काही क्षण शांत बसा आणि काही मागण्यापेक्षा म्हणा, गुरुदेव माझ्यासाठी योग्य जे आहे तेच मला द्या. मित्रांनो, महाराष्ट्रातील औदुंबरासारखी दत्तक्षेत्रे दत्तबत्तीच्या परंपरेत विशेष महत्त्वाची मानली जातात. मित्रांनो, आता 5वी गोष्ट म्हणजे घरातील लोकांमध्ये भांडणं कमी होऊ लागतात. मित्रांनो, तुम्ही पूर्वी तुमच्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत होते, राग, गैरसमज, मतभेद. पण हळूहळू घरातील लोक शांतपणे बोलायला लागतात, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जर दत्तबत्तीमुळे घरातील लोकांमध्ये संयम, क्षमा आणि प्रेम वाढत असेल तर ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. कारण देवाची भक्ती फक्त देवासमोर हात जोडण्यात नाही तर ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. तर 6वी गोष्ट म्हणजे घरातील व्यक्ती चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचते. मित्रांनो, समजा एखादी व्यक्ती मोठा निर्णय घेणार आहे, पण अचानक मनात विचार येतो, थांब, आधी नीट विचार कर. ती व्यक्ती पुढे निर्णय ढकलते आणि नंतर कळतं की तो निर्णय चुकीचा ठरू शकला असता. मित्रांनो, भक्तांसाठी हा अनुभव गुरूंच्या मार्गदर्शनाची आठवण करू शकतो. म्हणून दत्त महाराजांकडे एक प्रार्थना करा, माझ्या आयुष्यात योग्य आणि अयोग्य ओळखण्याची बुद्धी द्या. आता मित्रांनो, 7वी गोष्ट म्हणजे घरात नियमित दत्त नामस्मरण होऊ लागतं. मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त हे 3 शब्द अगदी साधे आहेत, पण अनेक भक्तांसाठी त्यात मोठी श्रद्धा आहे. घरातील एखादी व्यक्ती रोज काही मिनिटे नामस्मरण करू लागते. हळूहळू दुसरी व्यक्तीही सहभागी होते आणि मग घरातील वातावरण भक्तीची सवय निर्माण होते. तुम्हाला आवडत असेल तर शांतपणे काही मिनिटे दत्त नामस्मरण करा, कारण याचा उद्देश एकच आहे, मन शांत करणे आणि गुरुतत्वाचे स्मरण करणे. मित्रांनो, 8वी गोष्ट म्हणजे गरजू व्यक्तीला मदत करण्याची भावना वाढते. मित्रांनो, हा संकेत खूप सुंदर आहे. दत्त महाराजांची भक्ती करताना तुम्हाला गरजू व्यक्तीची मदत करावीशी वाटते. एखाद्याला अन्न द्यावं, भुकेल्या माणसाला जेवण द्यावं, वृद्ध व्यक्तीला मदत करावी, प्राण्यांशी दयाळूपणे वागावं, ही भावना मनात वाढत असेल तर ती नक्कीच चांगली गोष्ट आहे. कारण दत्त परंपरेत करुणा आणि आत्मज्ञानाला महत्त्व दिलं जातं. देवाची पूजा करा, पण माणुसकी विसरू नका. मित्रांनो, आता 9वी गोष्ट म्हणजे घरात गुरुवारचा दिवस विशेष वाटू लागतो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की घरात गुरुवार आला की वातावरण बदलतं. सकाळी लवकर उठणं, घर स्वच्छ करणं, दत्त महाराजांची पूजा, फुलं अर्पण करणं, नामस्मरण, आरती आणि प्रसाद ही भक्तीची सुंदर परंपरा आहे. महाराष्ट्रात दत्तभक्तीत पूजा, भजन, कीर्तन आणि धार्मिक वाचनाच्या विविध परंपरा आढळतात. पण पूजा करताना मित्रांनो, तुम्हाला मनापासून करायची आहे, ती फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे. आणि मित्रांनो, आता 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या घरात कितीही अडचणी असल्या, कितीही संकट आली तरी घरातील एखादी व्यक्ती म्हणते, काळजी करू नकोस, गुरुदेव दत्त आहेत. मित्रांनो, ही श्रद्धा तुम्हाला संकटापासून पळून जाण्याऐवजी त्याला सामोरं जाण्याची शक्ती देत असते. तर ही खरोखरच सुंदर गोष्ट आहे. कारण श्रद्धेचा खरा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही. मित्रांनो, प्रयत्न करत राहावे, चांगले कर्म करत राहावे आणि मनात अशी आशा ठेवावी. मित्रांनो, आता 30 सेकंदाची प्रार्थना. मित्रांनो, तुम्ही जिथे असाल तिथे काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा, मनातील चिंता दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि माझ्यासोबत म्हणा, हे गुरुदत्ता, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू दे. माझ्या घरातील सर्वांना सद्बुद्धी दे. आमच्यात प्रेम आणि एकता राहू दे. आमच्याकडून चुकीचे कर्म होऊ नयेत. संकटाच्या वेळी आम्हाला धैर्य द्या. योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. माझ्या घरातील अनेक व्यक्तीला दुःख, शांती आणि समाधान मिळू दे. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.